नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहोत। महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान करणारी योजना म्हणजेच लक्ष्मी मुक्ती योजना। मित्रांनो, राज्य सरकारकडून आता महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। कृषी विभागाच्या योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी विशेष आरक्षण ठेवण्यात येणार आहे। पण याचा खरा लाभ महिलांना मिळणार तरी कसा? तर मित्रांनो, यासाठीच लक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचा उद्देश आहे महिलांचे नाव त्यांच्या शेतीच्या सातबाऱ्यावर लावणे, त्यामुळे त्या अधिकृत मालकीदार ठरणार आहेत आणि शासकीय योजनांचा लाभ थेट त्यांच्या नावावर आता मिळणार आहे। राज्याचे कृषी मंत्री यांनी आवाहन केलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरातील महिलेचं नाव सातबाऱ्यावर लावावं, जेणेकरून त्या महिलांना योजनांचा लाभ घेता येईल आणि त्यांचा सन्मान देखील राखला जाईल। मित्रांनो, आजपासून 20 वर्षांपूर्वी शेतीत महिलांचं योगदान फारसं दिसत नव्हतं, पण आता चित्र बदललेलं आहे। आज कृषी महाविद्यालयांमध्ये मुलींचं प्रमाण वाढलं आहे। शेतात देखील महिला खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, पण दुर्दैवाने केवळ 14% शेती महिलांच्या नावावर आहे। त्यामुळे त्या बँकेच्या कर्जापासून, अनुदानांपासून आणि सरकारी योजनांपासून वंचित राहतात। अलीकडे पार पडलेल्या महिला शेतकरी परिसंवादामध्ये एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। जेव्हा महिला स्वतः निर्णय घेतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या शेतीमध्ये अधिक जोमाने काम करतात। यामुळेच लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान, आत्मनिर्भरता आणि शेतीतील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न आहे। चला तर मग पाहूया नेमकी लक्ष्मी मुक्ती योजना म्हणजे काय। ही योजना केवळ योजना नसून एक चळवळ आहे। शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली 1986 मध्ये चांदवड, नाशिक येथे ही चळवळ सुरू झाली। उद्देश एकच, पतीच्या हयातीत पत्नीच्या नावावर शेती असावी। पूर्वी पतीच्या मृत्यूनंतरच महिलांचं नाव सातबाऱ्यावर चढायचं, पण 15 सप्टेंबर 1992 ला महसूल व वन विभागाने एक महत्त्वाचं परिपत्रक काढलं। पतीच्या जिवंत असताना देखील पत्नीचं नाव सहहिस्सेदार म्हणून सातबाऱ्यावर नोंदवता येईल। हीच तर आहे लक्ष्मी मुक्ती योजना। शेतकरी पुरुष जर स्वखुशीने आपल्या जमिनीवर पत्नीचं नाव नोंदवू इच्छित असतील तर त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज करावा। हे एक अतिशय सुलभ आणि कायदेशीर पद्धतीने करता येणारं पाऊल आहे। या योजनेमुळे महिलांना केवळ जमिनीचा हक्क मिळत नाही, तर ती शेतीची संपूर्ण जबाबदारी देखील घेते। आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता सुधारते आणि सर्वात महत्त्वाचं, ती मालकीण बनते। तर मित्रांनो, आपल्या घरातील महिलांना सन्मानाने उभं करायचं असेल, त्यांना सक्षम करायचं असेल तर त्यांचं नाव शेतीच्या सातबारावर नक्की लावा। लक्ष्मी मुक्ती योजना केवळ कागदोपत्री प्रक्रिया नाही, ती आहे एक सामाजिक क्रांती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात एका नव्या योजनेसह। तोपर्यंत धन्यवाद।